नमस्कार, सर्वांचे सहर्ष स्वागत. निपुण भारत अंतर्गत मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाची अंमलबजावणी करण्याबाबतचं हे परिपत्रक आहे. 27 ऑक्टोबर 2021 रोजी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या वतीनं निर्गमित झालेलं आहे. तर आपल्याला हे परिपत्रक समजावून घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने भाषा साक्षरता व संख्याज्ञान साक्षरता या अंतर्गत कोणत्या घटकांचा सराव करायचा आहे, कोणत्या इयत्तेला भाषा साक्षरता आणि गणित या कोणत्या मर्यादेपर्यंत त्यांना आल्या पाहिजेत, हे सर्व घटक आज आपण पाहणार आहोत. त्यालाच आपण FLN असं सुद्धा म्हणतो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सन 2020 नुसार प्राथमिक स्तरावर सन 2026-27 पर्यंत मूलभूत भाषिक आणि गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलं आहे. म्हणजे 26-27 पर्यंत आपल्याला FLN प्राप्त विद्यार्थी तयार करायचा आहे. तर वय वर्ष 3 ते 9 वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान प्राप्त करण्यासाठी त्वरित एक राष्ट्रीय अभियान राबवून त्याची राज्यामध्ये अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. सदर अभियानात विद्यार्थी, पालक, शिक्षक, शाळा, समाज या सर्वांनी सर्वंकष पुढाकार घेऊन राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या भावी शिक्षणाचा पाया मजबूत करणे गरजेचे आहे. त्यासाठी भारत सरकारने समग्र शिक्षामध्ये निपुण भारत अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता 3री पर्यंत मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान सन 2026-27 पर्यंत प्राप्त करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. याकरिता कृती आराखडा तयार करणे, विषय सूची व प्राधान्यक्रम ठरविण्याची गरज आहे. यासाठी जिज्ञासूपणास वाव देणारा अभ्यासक्रम व शैक्षणिक साहित्य ऑफलाईन आणि ऑनलाईन, निश्चित क्षमता विधाने व अध्ययन निष्पत्ती, शिक्षक सक्षमीकरण, मूल्यमापनाची तंत्रे इत्यादी विकसित करणे आवश्यक आहे. सध्या इयत्ता 4थी व 5वी मधील ज्या विद्यार्थ्यांनी मूलभूत कौशल्य प्राप्त केली नाहीत, त्यांनाही आवश्यक नैपुण्य प्राप्त करण्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शन, समवयस्क विद्यार्थ्यासोबत गटकार्य, वयानुरूप पूरक अध्ययन साहित्य छापील व डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. तर पहा, महाराष्ट्रामध्ये मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाची आवश्यकता. दिनांक 22 जून 2015च्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमाचे महाराष्ट्रातील शाळांमध्ये नियमितपणे जाणाऱ्या प्रत्येक मुलाने मूलभूत अध्ययन क्षमता प्राप्त करणे, कोणतेही मूल अभ्यासात मागे न राहणे हे ध्येय होते. याकरिता अधिकाऱ्यांनी, शाळा व्यवस्थापनाने, अधिक महत्त्वाचे म्हणजे शिक्षकांनी या कार्याला गती दिली. सन 2014-16-18च्या असर अहवालानुसार या कार्यक्रमास प्रचंड यश मिळाले. तथापि कोविड-19च्या वैश्विक महामारीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला. युनेस्कोने केलेल्या अभ्यासानुसार भारतातील विद्यार्थ्यांचा शालेय शिक्षणाचा 65% ते 74% वेळ वाया गेला आहे. अझीम प्रेमजी विद्यापीठाने सप्टेंबर 2020 मध्ये त्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार केवळ 42% मुले ऑनलाईन वर्गाला उपस्थित राहू शकली. ज्या मुलांना ऑनलाईन वर्गाला उपस्थित राहणे शक्य झाले, त्यांच्या बाबतीत सदर संधी अपेक्षित परिणामकारक ठरली नाही. बहुसंख्य शिक्षक ऑनलाईन वर्गामध्ये दररोज प्रत्येक इयत्तेला 1 तास शिकू शकले. 80% पेक्षा अधिक शिक्षकांना ऑनलाईन विद्यार्थ्याबरोबर भावनात्मक संपर्क ठेवणे कठीण गेले. 90% पेक्षा अधिक शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यमापन परिणामकारकरित्या करणे अशक्य झाले. आशियन विकास बँक 2021 नुसार शाळा बंद राहिल्यामुळे 5 आशियन देशामधील भारतासह मुलांच्या भावी सरासरी कमाईच्या 3.5% ते 4.7% नुकसान झाले. तसेच दक्षिण आशियाच्या सन 2020 सालच्या एकूण ढोबळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या
5% ते 7% नुकसान झाले. एका सर्वेक्षणानुसार शाळा आधीच सोडलेल्या 3% मुलाबरोबरच 6% मुले शाळेत परत येण्याची शक्यता नाही. ASER 2019 महामारीनंतर शिक्षण व्यवस्थेमधून आणखी 24 दशलक्ष मुलांची गळती होईल. म्हणून सध्याची स्थिती व गेल्या कालावधीत शाळा सतत बंद राहिल्यामुळे झालेले नुकसान लक्षात घेता पुढील काळात शिक्षणाचा पायाभूत शिक्षण असणे आवश्यक आहे. तर त्या संदर्भात शासन निर्णय निघालेला आहे. राज्यात सन 2026-27 पर्यंत 3री पर्यंतच्या 100% विद्यार्थ्यांना मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करण्यासाठी तसेच 3री पुढे गेलेल्या तथापि अपेक्षित क्षमता प्राप्त न करू शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी निपुण भारत अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाची अंमलबजावणी करण्यास शासन मान्यता देत असून पुढील प्रमाणे दिशानिर्देश करीत आहेत. भाषिक कौशल्य 3 ते 9 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचा प्रारंभिक भाषा विकास होण्यासाठी मातृभाषेमध्ये मौखिक भाषा ज्ञान, समजपूर्वक ऐकणे, त्याचे आकलन, मुद्रणशास्त्र, उच्चारशास्त्र यांच्या विकासाची जाणीव व लेखन कौशल्याचा विकास होणे गरजेचे आहे. भाषिक कौशल्य प्राप्त होण्यासाठी भाषेचे पूर्वज्ञान मदतगार ठरेल. ज्या विद्यार्थ्यांचा मातृभाषेचा पाया मजबूत असतो ते विद्यार्थी इंग्रजी व अन्य भाषा अधिक सहजतेने शिकू शकतात. तर पहा, त्यासाठी जी मातृभाषा आहे तो पाया आपल्याला मजबूत करायचा आहे. ओके. तर पायाभूत साक्षरतेचे घटक: मौखिक भाषा विकास, लेखन आणि वाचनाची कौशल्य विकसित करण्यासाठी मौखिक भाषेचा विकास महत्त्वाचा आहे. उच्चारशास्त्राची जाणीव, शब्दांची लय व ध्वनीची जाणीव या बाबींचा योग्य वापर होणे गरजेचे आहे. सांकेतिक भाषा किंवा लिपी समजून घेणे, यामध्ये छापील मजकुरांचे आकलन करण्याची क्षमता, अक्षरांचे ज्ञान, सांकेतिक भाषा, लिपी समजून घेणे, शब्द ओळखणे. शब्दसंग्रह, मौखिक शब्दसंग्रह, वाचन लेखन शब्दसंग्रह, शब्दांच्या विविध अर्थछटा. वाचन व आकलन, मजकुराचे वाचन करून अर्थ समजून घेणे, माहिती प्राप्त करणे व मजकुराचे स्पष्टीकरण करणे. वाचनातील ओघवतेपणा, मजकूर अचूकपणे लयबद्ध वाचणे, अभिव्यक्ती व आकलन. लेखन, अक्षरे व शब्द लिहिणे, अभिव्यक्तीसाठी लिहिणे याची क्षमता. आकलन, छापील मजकूर, पुस्तके यामुळे आकलन कौशल्य विकसित होण्यास मदत. वाचन संस्कृती, वाचनाकडे कल, यामध्ये विविध तऱ्हेची पुस्तके, इतर वाचन साहित्य वाचनाकडे कल असणे. पायाभूत संख्या साक्षरता किंवा संख्याज्ञान गणितीय कौशल्य कोणती आहेत ती आपण पाहणार आहोत. तर पहा, पायाभूत संख्या साक्षरता म्हणजे दैनंदिन प्रश्न सोडवण्यासाठी साध्या संख्यात्मक कल्पनांचा वापर करण्याची क्षमता. संख्यापूर्व व संख्या कल्पनेचा विकास, तुलना करण्याचे ज्ञान व कौशल्य, क्रमशः मांडणी करणे, आकृतिबंध संरचना ओळखणे, त्याचे वर्गीकरण या बाबी प्राथमिक वर्गात गणित अध्ययनाचा पाया घालतात. प्रारंभिक गणिताचे दृष्टिकोन: संख्यापूर्व, गणन व संख्याज्ञान, संख्या व संख्यारेषेवरील क्रिया, दशमान पद्धतीचा वापर, संख्यारेषेवरील क्रियांवर प्रभुत्व संपादन करणे, गणना करणे, 3 अंकी संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या गणितीय क्रिया करण्याच्या पद्धती समजावून घेणे, त्याचा उपयोग करणे, आकार व अवकाश याबाबत समजून घेणे, 3 अंकी संख्यापर्यंतची सोपी आकडेमोड करून त्यांच्या विविध संदर्भातील दैनंदिन कार्यात उपयोग करणे, नमुना संरचना, आकार व अवकाशातील वस्तू समजून घेण्यासाठी संबंधित शब्दसंग्रह शिकणे. तर पहा, या अभियानांतर्गत राज्यातील 3 ते 9 वर्ष वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांसाठी सन 2026-27 पर्यंत किमान लक्ष्य निर्धारित करण्यात येत आहे. कोणते लक्ष्य आहे ते आपण पाहूया. भाषा साक्षरतेमध्ये अंगणवाडी अखेर अक्षर त्यासंबंधीचे आवाज ओळखतो, किमान 2 ते 3 अक्षरे असलेले साधे शब्द वाचतो. इयत्ता पहिली अखेर अपठित मजकूर असलेली किमान 4-5 साधे शब्द असलेली छोटी वाक्य वाचतो.
इयत्ता दुसरीसाठी अपठित मजकूर 40 ते 50 शब्द प्रति मिनिट अर्थासकट वाचतो. इयत्ता तिसरी अपठित मजकूर 60 शब्द प्रति मिनिट अर्थासकट वाचतो. संख्या साक्षरतामध्ये 10 पर्यंत अंक ज्ञान ओळखणे व वाचणे अंगणवाडी स्तर. पहिलीला 99 पर्यंत संख्यांचे वाचन लेखन साधी बेरीज वजाबाकी करतो. दुसरीला 999 पर्यंत संख्यांचे वाचन लेखन 99 पर्यंत संख्यांची वजाबाकी करतो. तिसरीपर्यंत 9999 पर्यंत संख्यांचे वाचन लेखन सोपी गुणाकाराची उदाहरणे सोडवतो. आनंदी व्यक्तिमत्वाची जोपासना. मुलांनी शैक्षणिक वातावरणात आनंदी सुरक्षित वाटते, चांगल्या सवयी विकसित होतात, शरीर तंदुरुस्त राहते, स्वतःबाबतचा आदर वाढतो, स्वतःबाबत सकारात्मक कल्पना निर्माण होतात. सकारात्मक दृष्टिकोनाचे योग्य संवर्धन केल्यास आयुष्यभर लाभकारक ठरते. सर्व शिक्षकांनी मुलांच्या सामाजिक व भावनात्मक स्वास्थ्याची जपणूक कशी करावी याविषयी संवेदनशील असणे आवश्यक आहे. समावेशित शिक्षण या अभियानांतर्गत विशेष शैक्षणिक आवश्यकता असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कार्यरत शिक्षक व व्यवस्थेतील सर्व घटकांनी खालील बाबी करणे आवश्यक आहे. समतेचा दृष्टिकोन ठेवून एकेका छोट्या समूहाला शिकवण्यासाठी व त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अधिक वेळ द्यावा लागेल. समावेशक शिक्षणाचा दृष्टिकोन हा वेगवेगळ्या पद्धती अवलंबण्याचा व निर्धारित लक्ष्य साध्य करण्यासाठी मदतीचा असला पाहिजे. विद्यार्थ्यांबरोबर व्यक्तिगत स्नेह निर्माण करणे, वर्ग अध्यापनापूर्वी विद्यार्थ्यांच्या स्वस्थ आनंदी व्यक्तिमत्वासाठी आत्मविश्वास, स्वयं प्रोत्साहन यावर लक्ष केंद्रित करणे, संपादनूक तपासण्यासाठी नाविन्यपूर्ण पद्धती व दृष्टिकोनाचे अवलंबन करणे, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अध्ययन शैलीशी जुळवून घेण्यासाठी अधिक परिश्रमाची आवश्यकता आहे. तर पहा, अशा पद्धतीने आपण FLN अंतर्गत 2026-27 निपुण भारत अंतर्गत इयत्ता तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना 100% FLN प्राप्त विद्यार्थी आपल्याला करावायचा आहे. तर ही कौशल्य पहा, या दृष्टिकोनातून आपलं अध्ययन चालू ठेवा. ओके, थँक्यू.